नमस्कार. श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक सावकार होता. त्याच्याकडे खूप संपत्ती होती. पुढील 7 पिढ्यांनी जरी बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढी संपत्ती होती. तरी पण हा सावकार सुखी नव्हता. मनात काहीतरी चिंता त्याला सतावत होती. त्यामुळे त्याला रात्रभर झोप यायची नाही व तो खऱ्या सुखाला वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारलं की मी काय करू म्हणजे या चिंतेतून सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितलं की तू संतांना शरण जा, ते तुला यातून सोडवतील. सावकार संतांच्या शोधार्थ निघाला. वाटेत एका झाडाखाली एक साधू महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून सावकार म्हणाला, महाराज, मला काहीही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही. एक चिंता मला सतवत आहे, त्यामुळं माझी झोप उडाली आहे. त्यामुळंच मी सुखी नाही. साधू महाराज म्हणाले, आधी चिंता काय आहे ते सांग, म्हणजे कसं सुटायचं ते सांगतो. सावकार म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काहीही चिंता नाही, पण एकच काळजी वाटते आहे, ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. कारण 7 पिढ्यांसाठी मी कमवून ठेवलं आहे. चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूने त्याला 1 किलोभर तांदूळाची पिशवी दिली आणि सांगितलं की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊन ये, म्हणजे मी तुला तुझ्या चिंतेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन सावकार म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दारसुद्धा नव्हतं. ती स्वामींच्या भजनात दंग होती. तिची भावसमाधी लागली होती. सावकारच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली. तिने वर बघितलं आणि म्हणाली, का आलास बाबा इथं? तो म्हणाला, आजी, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, का? तुला मागितलं होतं का? तुझ्यासमोर हात पसरला होता का? नाही ना? मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाव. सावकार म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूनं पाठवलं आहे म्हणून मी आलो. ती म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ आहेत माझ्या झोपडीत. सावकारानं आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, आजीबाई, 3ऱ्या दिवसासाठी होतील ते, राहू दे. ती म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. त्याला सांग माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता त्याला आहे, ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत आहे. हे ऐकून सावकार पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, चिंता घेऊन आला होतास ना? मी तुला त्यातून सोडवणार आहे. सावकार खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळालं आहे. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढाच मी दुःखी आहे. सारांश काय? तर या कथेचा सारांश असा आहे की सुख कशात आहे हेच आपल्याला कळत नाही, तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही, ते भगवंताच्या भजनानेच मिळते. भोजनात सुख नसून भजनात सुख आहे. आपल्या जीवनातील भजन नाहीसं झालं आणि आपण भोजनाला महत्त्व दिलं म्हणून आपण दुःखी आहोत. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग.